आज आपण करणार आहोत आलूचे पराठे। त्यासाठी लागणारे साहित्य 4 आलू घेतले, कांदा, अद्रक, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, जिरं, मोहरी, हळद, तिखट आणि गव्हाचे कणिक। आधी आलू उकडून घेऊ। आलू कुकरमध्ये उकडताना खाली पाणी टाकून घेऊ। नंतर पातेलं ठेवू, त्यामध्ये आलू टाकून एक शिट्टी होईपर्यंत आपण उकडून घेऊ। आलूच्या चटणीमध्ये टाकण्यासाठी आपण आता मिरच्या, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर जाडसर मिक्सरमधून काढून घेऊ। वाटण मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले। चटणी करण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवले। तेल गरम झालेले आहे। आता आपण जिरं टाकू, मोहरी टाकूया फोडणीसाठी। मोहरी छान तडतडली, आता जिरं टाकूया। थोडीशी शोभ, कढीपत्ता, कांदा छान झालेला आहे। आता आपण जे मिक्सरमधून वाटण काढलं होतं ते टाकणार आहोत। हळद टाकू, आलू टाकू, चवीनुसार मीठ टाकू, कोथिंबीर टाकून हलवून घेऊ। चटणी तयार झालेली आहे। पराठा करण्यासाठी आपण एक गोळा घेतला आहे कणकीचा। आता तो थोडासा लाटून घेऊ। त्यात आलूच्या चटणीचे सारण भरू। पॅक करून घ्यायचा आहे पराठा। पराठा हलक्या हाताने लाटून घेऊ। पराठा टाकू, दुसऱ्या पद्धतीने पराठा लाटून दाखवू। असं पूर्ण पोळी लाटून घ्यायची, सारण घेऊया। सगळी करून घेऊ। चमच्याने कट करून घेऊ। चांगलं पॅक करून घेऊ। पराठा छान हलक्या हाताने लाटून घेऊ।
आलूचे पराठे तयार झालेले आहेत। हे पराठे आपण दहीसोबत, सॉससोबत, टमाटर चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो। पराठा आतून छान फिलिंग याच्यामध्ये भरलेली आहे।